पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक त्यांना मिळणारं वेतन या संदर्भात जी मागणी करत होते, अखेर त्याच मागणीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं काल एक महत्त्वाचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा निर्गमित झालेला आहे, जो की सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे. काय तो महत्त्वाचा शासन आदेश आहे, कशा संदर्भातला आहे, कोणत्या पेन्शनधारकांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन आदेश आहे, ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी अहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्ती वेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन 24-25 या वर्षासाठी यादी सुधारित करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन किंवा पेन्शनधारकांना जे पेन्शन मिळत असतं ते बँकांच्या मार्फत मिळत असतं, परंतु अशा काही बँकांचा समावेश व्हावा ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतनाचं खातं तसेच पेन्शनधारकांना पेन्शनचं खातं उघडण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक बऱ्याच वर्षापासून करत होते आणि त्याच संदर्भातला निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर आता सहकार, वस्त्र उद्योग व पणन विभागाने मागील 5 वर्षातील लेखापरीक्षण अहवाल अवर्ग असणाऱ्या जवळपास 15 मध्यवर्ती सहकारी बँकांना आता सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन, पेन्शनधारकांचं पेन्शन संदर्भातले खाते उघडण्यासाठी आता अनुमती दिलेली आहे. ज्यामध्ये आता ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आता ती अनुमती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता उपरोक्त 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सन 24-25 या वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी अहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते उघडण्याकरता आणि निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरता आता या शासन आदेशानुसार मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच आता या वर्षापासून दिलेल्या 15 बँकांमध्ये सुद्धा आता सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना त्यांचे वेतनाचे आणि पेन्शनचे खाते उघडता येणार आहे. आता ते सुरक्षित असणार आहे, असा हा महत्त्वाचा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.